कर्जत तालुक्यातील पोटल ग्रामपंचायत हद्दीतील आंबोटगाव गेल्या 3 दिवसांपासून अंधारात आहे। वारंवार तक्रारी करूनही महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही दखल न घेतल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झालाय। सध्या गावात नवरात्रोत्सव सुरू असून देवीच्या मंदिरात रोज पूजा अर्चा आणि कार्यक्रम सुरू असतात, मात्र विजयाभावी गावकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय। गावातील फ्यूज जवळील वीजपेटी पूर्णतः सडल्यानं सतत फ्यूज उडतोय। इतकेच नाही तर येथे करंट देखील लागत असल्यानं कोणत्याही क्षणी गंभीर अपघात किंवा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे। तरीही महावितरणचे अधिकारी बेफिकरपणे हातावर हात ठेवून बसलेत। गेल्या 3 दिवसांपासून महावितरणकडे तक्रार करतोय, पण कुणीही जबाबदारी घेतली नाहीये। गावात सणासुदीचे दिवस आहेत, मुलांचं शिक्षण आणि वयोवृद्धांना त्रास होतोय। विजेशिवाय गाव अंधार कोठडीसारखं झालंय, असं येथील गावाचे पोलीस पाटील सुरेश मसने यांनी सांगितले। यामुळे गावकरी आक्रमक झाले असून लवकरात लवकर वीज पुरवठा सुरू न केल्यास महावितरणाविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। मसने तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामस्थ मंडळ आंबोट। काय एबीसीबीचा कारभार, गावात लाईट नाही, नवरात्रचा उत्सव चालू आहे, मंदिरात लाईट नाही, लहान मुलं आमची काय चावला काय झाला 2 दिवस झाले या गोष्टीला, लाईट नाही गावात, काय करणार ग्रामस्थ? आम्ही बिल भरून हैराण झालो। करायचं काय आता? बरोबर आहे, सगळा तो ट्रान्सफॉर्मरचा खालचे पेटी सगळी सडून गेले, फ्यूज पण आम्ही टाकू शकत नाही। उद्या एमईसी साहेबांनी येऊन तिथं प्रत्यक्ष बघा, नाही तर आम्ही उपोषणाला बसू, ही एमईसीला नम्र विनंती आहे। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत।